36च्या 36 गुण माझ्या बायकोमध्ये आहेत. 36 गुण माझ्या तेवढेच गुलाबजामुन बनवलेत तिने. ये ना 1 मिनिट बाहेर पटकन ये, लवकर ये लवकर ये. हॅलो अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर दीक्षाची इथे तयारी चालू आहे जेवण बनवायची. तिला वाटलं मी चिकन घेऊन येईन, पण चिकनच नाही भेटला. ऍक्च्युअली चिकन असं वाटण करायची तयारी केली. दीक्षाने वाटण तयारी केली, पूर्ण इंडक्शन पूर्ण प्रिपेअर करून ठेवलाय. पण असं आलं मी येता येता बघितलं तर चिकनचे कोणते दुकान उघडे होते, भेटेल नंतर. शुक्रवार आहे ना पण. हा पण एवढे लवकर पण नाही चालू करत ना ते. बरोबर. दुपारीच एवढे लेट बंद करतात, मग लगेच चालू करत नाही. तर मग आता दीक्षा बनवून ठेवलाय. बनवून ठेव तू वाटण वगैरे, आपण भात वगैरे पण करून ठेव. बाकीचा मी लगेच जाऊन चिकन का 5 मिनिटात घेऊन येईल ना, आहे का. आणि आज दीक्षाने स्पेशल खूप खूप म्हणजे फर्स्ट टाइम बनवलंय ना. हा फर्स्ट टाइम बनवले ते पण गुलाबजाम. आणि ते पण किती किती ते गिफ्टचं पॅकेट असतं ना, ते मला आणलं होतं रेडीमेड. ते गिफ्टचं पॅकेट आणलेलं, ते आणलेलं. आणि त्यामध्ये 40 होतं. आपण दीक्षा साईज थोडी मोठी करून किती बनवले? 36 गुलाबजामुन बनवले दीक्षाने. त्यामध्ये तुझी किती मेहनत लागली? खूप सारी. तरी पण अंदाज सांग आपल्या व्ह्युअर्सला किती मेहनत लागली, काय काय केलास? मी तरी किती, कारण तिला एक मिनिट मला पण मी सांगितलं तिला व्हिडिओ बनव, पण तिने नाही बनवली. मी नाही ती बोलली का ती राणीकडे गेलेली आणि त्याच्यानंतर मी यायला मला टाइम झाला. परत व्हिडिओ करता करता तशी मी बनवायला घेतलेली. किती 4:45 वाजता स्टार्ट केलं तर माझं झालं असेल 5 वाजता. पूर्ण 1 तास लागला मला. म्हणजे कसं स्लो याच्यावर तळायचं असतं ना, ते करा. आणि त्यात ते इंडक्शन होतं ना, त्याच्यामुळं मेन नाही जमलाय असते. तर ठीक आहे. तर पण तू काय काय टाकलंस कशामध्ये? गुलाबजामुनमध्ये काय नाही, फक्त ते प्रीमिक्स असतं ना, त्याला फक्त आपण दुधाने नाही तर पाण्याने मळून, मग दुधाने मळून घेतलं आम्ही. आणि त्याच्यामध्ये काय जास्त काय लागलं नाही, इलायची वगैरे टाकले फक्त. याच्यात साखरेच्या पाकामध्ये साखरेच्या पाकाने. केसर असेल तर केसर पण टाकायचं. पण नाही टाकलं आपल्याकडे नाही. 1 किलो आणून ठेवा काय केसर. ठीक आहे. मला तुम्हाला मी गुलाबजामुन दाखवतो पहिले. आता ते जरा काय पाकामध्ये ठेवलेत आणि फ्रीज मध्ये ठेवले. आणि दीक्षासाठी मी एक सरप्राईज आणलाय, तो पण तुम्हाला दाखवीन मी नंतर. काय दाखवीन ना. ओके. एवढी काही आहे. पहिले गुलाबजामुन दाखव कसे झालेत. हा काय मी टेस्ट करून नाही बघितले कसे झालेत काय झालेत ते. आता तुम्हीच करून सांगा मला. ठीक आहे मी सांगतो. चांगलंच बोला. चांगलेच झाले असतील. माझ्या बायकोने म्हणत नाही चांगलेच झाले असतील ना. आणि हे बघा मुरलेत का नाही बघायला लागतील. गुलाबजामुन ते पण 36. तरी पण एवढे मोठे 36च्या 36 गुण माझ्या बायकोमध्ये आहेत. 36 गुण माझ्या तेवढेच गुलाबजामुन बनवलेत तिने. हे बघा जास्त झालंय मे बी माझ्याकडे. नाही तेवढा असतो ना तो, कसा थोडा लागतो ना, आपण कसं घेतो तेव्हा. आणि मेन म्हणजे असा मला गुलाबजामुन आवडतात. आणि आम्ही जेव्हा पण ट्रॅफिक स्वीट्स मधून घेतो ना, तेव्हा पाव किलो फक्त 7 पीस येतात ते. 80 रुपीज फक्त एवढीशे. त्याच्यापेक्षा याच्यामध्ये जास्त झाले ना. हा म्हणजे बाकीची मेहनत पण आहे, पण आपला सामान पण लागतो. हा म्हणजे गिफ्ट तर आणला म्हणून एवढा इम्पॉर्टंट ते नाही, फक्त मेहनत पण लागते. तर आता टेस्ट करून बघतो. एक दीक्षा मला भरवते. फर्स्ट टाइम गुलाबजामुन बनवलेत आणि ते पण मस्त दिसत ना. किती टाइम झाला ते ठेवलेत पाकामध्ये? एकदाच झालं. मग मुरले असतील, व्यवस्थित मुरले असतील. 1 पीस घे फक्त, मला बघू दे खाऊन. तर तुम्ही बघू शकता झालाय व्यवस्थित. आणि 36 गुलाबजामुनला अर्धा आणि राहिले किती 35.5. थोडे नरम आहेत कारण ते मावान टाकलं ना, म्हणून नरम. पण 1 नंबर. वा 35 राहिले. दीक्षा इथे पूर्ण वाटणाची तयारी करून ठेवते. म्हणजे कसं टाइम आल्यावर टायमावर लगेच भाजी करता येईल नाही का. हा. आणि मी एक दीक्षासाठी एक स्पेशल गिफ्ट आणलंय.
काय? तुला किचन मध्ये गरम होतं ना, हा, त्यासाठी काय? ये पटकन बाहेर ये ना, 1 मिनिट बाहेर पटकन ये, लवकर ये लवकर ये. बाबा, हे बघ. कूलर फॅन. छोटा पोर्टेबल फॅन आणलाय. खोल. चार्जिंग पोर्टला लावायचा, आपला चार्जर आहे ना त्याला लावायचं आहे. होय ना? ते वरचं आहे, त्याच्यावर वर पाणी टाकायचं आहे. कसं काय? काढ ना ते पूर्ण. असा एक्झॉस्ट सारखा वाटतो ना. यूज केलेला आहे ना तो? नाही, ते चालू करून घेतलं ना मी. अच्छा. हम्म. हा, मस्त. असतं ना किचन मध्ये, तुला टेन्शन नाही. सध्या फॅन नाही आपल्याकडे, तर मग सध्या पण नाही का तो चार्जिंगचा नव्हता पाहिजे ना, चार्जिंगचा नाही तो, लाईटला. डायरेक्ट चार्जरला लावायचा डायरेक्ट तो. हा, मग तेच. वरून इथे ना यात वर पाणी टाकायचं, थंडा वगैरे कसा, म्हणजे कूलर सारखंच आहे एक प्रकारचं. आणि इकडे त्याला मागं इकडे त्याला मागं चार्जिंग पोर्टचं आहे, डायरेक्ट चार्जरला लावायचं आहे असं आहे. आणि लाइटिंग आहे, प्लस अलार्म पण आहे काहीतरी. हालतो पण का हां, म्हणजे? असं पण आहे. आय थिंक तो ना उलट्या साईडने वाटतं करायचं आहे. असा साईड म्हणजे तो ज्या साईडने बघ, असं आहे का? असं नाही, उलटा पाण्याचा वरती. हां. असं आणि तो मला वाटतं ना असं. तो खेचतो. नाही त्या साईडने, त्या बघ ते दिसतं ना, ते 5 पॉईंट दिसतं बघ, ते पाणी येतो त्यातून, अशी स्प्रे टाईप असा पाणी असा येतो, असते एकदम असा. आणि मग हवा असं म्हणजे एकदम कूलर सारखा सोडतो असा. थांब आपण चालू करू. हा, तर असं आहे का? चार्जर लाव ना वरती. चार्जर लावायचं आहे त्याला? खाली नाही कपडा टाकायचा, म्हणजे कसं पाण्याचे असे थेंब पडतात ना, अच्छा, मग तो हे होतो खाली ओला होतो. टाईप सीचं. हां, टाईप सीचं चार्जर. पाणी येत आहे त्याच्यातून. आता पाणी येतो कारण ते याच्यावर होल आहेत ना, तिकडनं येतो तो पाणी. अच्छा, लाईट पण आहे. वा, लाईट पण आहे. हा फॅन आहे आणि हा स्प्रे. आली मला इथपर्यंत हवा थोडी. ओ, दिसते का वाव. असं पाणी आहे. भारी आहे ना? हा, मस्त. आहे असं तुझं किचन मध्ये अशी, वा, किचन मध्ये अशी राहशील ना, तर मस्त साईडने तर लावलास ना कुठे लावला का? हा, छान छान. स्प्रे कर आणि मस्त हवा आहे. मस्त. हवा आहे तोपर्यंत तिथपर्यंत हवा आहे. येते हवा. मस्त आहे ना? हा, येते. ते पूर्ण पाचीच्या पाची सोडतात का? नाही, दोनच आहे दोघांमधून निघतं ना. हा, फक्त खाली कपडा ठेवायला लागेल, तर पाणी ना सांडतो. मस्त. छान छान. मस्त आहे ना. हा, तर दीक्षाला फॅन ना खूप आवडला, कारण ऍक्च्युली मला पर्सनली खूप आवडला होता, कारण ना एकदम हँडी आणि पोर्टेबल आहे, कुठे पण घेऊन जाऊ शकतो आपण. आपली पॉवर बँक पाहिजे, आणि कुठे आपण बाहेर गेलो, काय झालं की लाईट कधीतरी लाईट जाते आपली, पण लाईट गेली तर आपण आपल्या साईडला लावू शकतो नाही का. चांगला एकदम युजफुल प्रोडक्ट आहे, म्हणून घेतलाय मी. आणि किचन मध्ये सध्या आमच्याकडे फॅन नाही ना, म्हणून मी दीक्षासाठी मी घेतलाय. तर आता हे ठेवतो मी. आणि दीक्षाने एवढे प्रेमाने गुलाबजामुन बनवले, 36 त्यातले 35 राहिलेत. ते जरा एन्जॉय करतो, खातो, आणि मग नंतर चिकन आणला जातो नाही का. हा, तर घ्या साहेब. एवढे खाणार आहे? एकदाच संपवायचे का ते? एकदाच, टेन्शन नाही आहे. मस्त फेवरेट आहे म्हणून केले ना तेवढे. दीक्षाने घेतला आणि एक माझ्या. हो, हा. जास्त कोणाला आवडतात ते? मला आवडतं. हा, मग चांगली गोष्ट जास्तच खायची ना पोळवरून. असं आहे. आपल्याकडे खूप आहेत, 36 होते त्याच्यातले 35 मधले 5 आता इथे आले ना, 30 राहिले. 30 राहिले आता. ठीक आहे, चालेल, खा खाऊ मग. आपण. दीक्षाला चिक्कू खायचंय. आम्ही शेक बनवतो, पण प्लॅन कॅन्सल. कशाला टाइम होईल परत ना. टाइम पण होईल, आणि आता हे पण बनवते कधी खाणार आपण ना. दीक्षा आणि मी चिक्कू पण खाऊ मध्ये आता तुला पण खाऊ. या मग. तर आता आम्ही दोघे पण जाऊन चिकन घेऊन आलो. दीक्षाला यायचं होता, मग मी तिला लगेच चल माझ्यासोबत. आम्ही घेऊन चिकन मग चेंज केला, आणि इथे आता दीक्षाचं बनवायचं काम चालू आहे.
काय ग्रेव्ही करणार का सुक्का? ओके रेडी आहे. मी पण आंघोळ करून घेतो, पण त्याआधी ना मी जयंतीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आली ना तेव्हा मी एक शर्ट सांगितलं. हा बघा व्हाईट कलरचा, तो दाखवतो तुम्हाला. तर हा बघा शर्ट स्पेशली मी जयंतीसाठी घेतला आहे. मी कुर्ता घेणार होतो, पण नंतर विचार केला कुर्ता पडून राहतो म्हणून मग मी शर्ट घेतलं. शर्ट वापरता आलं ना, कुर्ता वगैरे टाईम पण नाही, कारण कुर्ता मी बघितला ऑनलाईन, मी ट्राय केला असं नाही का नाही, पण सो आता एक दाखवते. मला 14 तारखेला पाहिजे, जो भेटत शर्ट आहे तोच मागवला मी. आणि दीक्षाने साडी घेतलेली 30 आहे. तर चला दीक्षा तू बनवता पटकन जेवण, मी आंघोळ करतो. हां ठीक आहे चला. तर मंडळी आता आमचं जेवण बनवून झालेलं आहे आणि आम्ही जेवायला पण बसलेलो आहे. आणि मला माझी जागा परत भेटलेली आहे. दीक्षाने ती जागा परत तिच्या जागेवर कब्जा केला आहे. जेव्हा मला येईल तेव्हा कुठे बसायचं असं तिचं म्हणणं आहे. माझ्या आधी बसते. ठीक आहे. तर इथे आमचं आता चिकन बनवून रेडी झाला. हा बघा चिकन मस्त आमच्या मसाल्यासोबत. इथे बनवला आम्ही राईस, याच्यामध्ये चपाती आहे, काकडी आणि कांदा. आणि जे गुलाबजामुन तू बनवलेले आहेस एक नंबर झालेले सिरियसली. असंच काय काय बनवत जा रोज रोज आणि मला खायला. गॅस का पाहिजे, मनात इच्छा पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? पण एक नंबर दीक्षाने जे 36 गुलाबजामुन बनवलेत ना, प्रत्येक एक गुण पकडून तिने 36 गुलाबजामुन बनवलेत. ती 36 गुणात आहेत तसे आणि मान्य करतो मी. आणि थँक्यू सो मच. मला आवडतं म्हणून तिने बनवले आज. सो थँक्यू. ॲप्रिशिएट करलं पाहिजे ना असं कसं नाही का? ओके. तर असंच आम्ही नवीन नवीन डिश बनवत राहू, म्हणजे दीक्षा बनवत राहील आणि तुम्हाला पण दाखवीन. आणि तुम्ही पण या आमच्यासोबत टेस्ट करायला. ठीक आहे. तर आता आम्ही घेतो जेवून. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंटद्वारा समजा. ठीक आहे. तर तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ते पण काय 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 नवीन आणू आपण तोपर्यंत. रोज आपण नवीन असते काय नाही का? आणू. गॅसचा जरा प्रॉब्लेम आहे, इंडक्शनवर चाललाय आमचा. चालू आहे आपल्याकडे, काय टेन्शन नाही घ्यायचं नाही का? लाईट बिल चिकार. आणि मग लोक बाकीच्यांना म्हणजे जे बोलणार आहेत ना, आम्ही नावं नाही घेणार, पण आम्ही सांगतो का जे बोलणार आहेत ते आमच्यावर अजून पण चालतात का आम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी बनवून होतो. त्यांचं असं म्हणणं आहे का आम्ही उपाशी राहू, हां चांगल्या चांगल्या गोष्टी करून नाही खावं असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. अजून त्याचे जे विचार आहेत आम्ही काय बोलणार ते. आम्हाला रोज लागते, आम्ही काहीही करू. हां आम्ही पार्सल पण मागवतो हॉटेलमधून बाहेर, नाही कंटाळा आम्ही मागवतो. काय आपण पोटासाठी कमवतो तर बिंदास खायला. काय वाटतं? लोकांचा विचार नाही करायचा. हे तुम्हाला मग मी सांगतो, बिंदास राहा, बिंदास खा, बिंदास बनवा. लोकांचा विचार करून पोटाला मारू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय.